प्रत्येक माणसाचा जो आभामंडल असतो हा तितका सक्षमच असेल असा राहत नाही. दृष्ट लागणे म्हणजे काय की प्रत्येकाचा जो आभामंडल असतो ते प्रत्येकाची एक विशिष्ट द्वेष भावना असते. एनर्जी खूप, द्वेष ऊर्जा खूप जास्त खराब आहे. आणि ज्यावेळी तुमचं सुरक्षा कवच तेवढं नसेल तर मग त्याचा इम्पॅक्ट तुमच्यावरती होतो. आणि हे आतापासून नाहीये. त्या महाराष्ट्रामध्ये नाथ संप्रदायाला विशेष महत्व आहे. नाथ संप्रदायामध्ये जेव्हा तुम्ही साधना सुरू करता तर त्यामध्ये सर्वप्रथम शरीर रक्षा कवच म्हणून काही मंत्र दिलेले आहे. मी तुम्हाला म्हटलं की आपलं शरीर फक्त जेवढं दिसतं तेवढं नाहीये. आपल्या शरीरामध्ये अनेक सूक्ष्म शरीर आहे. मग नाथ संप्रदायाने त्या शरीराचं प्रोटेक्शन करण्यासाठी अनेक मंत्र दिले. प्रत्येकाच्या विचाराचा प्रभाव आपल्या बुद्धीवरती होत असतो. जर कधी मी तुमच्या हातामध्ये गुलाब दिला तर मला पण चांगलं वाटेल, तुम्हालाही छान वाटेल. जर कधी मी तुमच्या हातामध्ये तलवार दिली तर तुमचा विचार तिथे चेंज होऊन जाणार. का? त्या दिलेल्या वस्तूचा परिणाम तुमच्या विचारावरती झाला. ह्या ज्या काही बाधा आहेत, तुम्ही अग्निपुराण पाहिलं, तुम्ही शिवपुराण पाहिलं, त्याचं जर तुम्ही अध्ययन केलं, अग्निपुराणामध्ये याचा उल्लेख दिलेला आहे की ज्या लोकांचं वेगवेगळ्या शक्तींच्या शरीरावरती त्यांचा परिणाम केव्हा होतो, जेव्हा त्याच्यातली प्राणशक्ती कमी होते. आपण खुळसट विचार किंवा चुकीच्या रूढी परंपरा याचं किंवा अंधश्रद्धा याचं कधी समर्थन करत नाही. दृष्ट ही मुख्यतः 3 लोकांना जाणून आपल्याला जास्त लागते. नमस्कार, मी स्मिता शेवाळे. चहाची कॉफी स्मिता बरोबर या इन्फॉर्मेटिव्ह गप्पा सत्रामध्ये पुन्हा एकदा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे. नजरबाधा खरंच होते का? नजर लागते का? यामागे सायंटिफिक असं काय कारण आहे, या संदर्भातली सगळी माहिती आज आपल्याला या पॉडकास्टमध्ये कळणार आहे. आणि जर का दृष्ट लागत असेल, नजरबाधा होत असेल तर त्यावर काय उपाय आहेत हे सांगण्यासाठी आपल्याकडे मयुरेश विस्पुते आलेले आहेत. गुरुजींनी मागच्या वेळेला आपल्याला खूप छान मार्गदर्शन केलं. या वेळेला सुद्धा ते आपल्याला छान मार्गदर्शन करणार आहेत, शिवाय काही उपाय सांगणार आहेत. जाणून घेऊ. नमस्कार गुरुजी, पुन्हा एकदा आमच्या स्टुडिओमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत. धन्यवाद. जय श्री कृष्ण. जय श्री कृष्ण. नजरबाधा किंवा नजरदोष म्हणजे काय आणि ते खरंच होतं का? असं दृष्ट लागू नये म्हणून आपण कौतुकाने लहान मुलांची दृष्ट काढत असतो, पण थोरा मोठ्यांना पण दृष्ट लागते का किंवा खरोखर असं आहे का? आणि त्यामागचं सायंटिफिक रिझन काय हे नीट समजावून सांगा. नक्कीच. सगळ्यात अगोदर आपल्याला हे समजलं पाहिजे की नजर आपल्या महाराष्ट्रामध्ये नाही तर अख्ख्या वर्ल्डमध्ये हा विषय वेगवेगळ्या ठिकाणी हा प्रसिद्ध आहे. दृष्टी दोष याला संस्कृतमध्ये एक शब्द आहे. जेव्हा तुम्ही एखाद्या ठराविक टप्प्यावरती तुम्ही पोहोचता किंवा तुम्ही एक विशिष्ट लेव्हलवरती पोहोचल्यानंतर ज्यावेळी तुम्ही समाजाचं केंद्रस्थानी पोहोचता त्यावेळी अनेकांच्या दृष्टी तुमच्यावरती पडतात. आणि हे पूर्वपार ही परंपरा चालू आलेलीच आहे. मग प्रत्येकाच्या दृष्टीचा आपल्या विचारावरती प्रभाव हा होत असतो. याचं कारण मी नेहमी म्हणतो की आपल्या महाराष्ट्रामध्ये नाही तर भारतामध्ये प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या परंपरा सांगितल्या जातात. जर कधी तुम्ही त्याचं व्यवस्थित अध्ययन केलं, शास्त्राचं सुद्धा अध्ययन केलं, इतिहासातले काही अध्ययन जर कधी त्याचा इतिहास पाहिला तर त्यामध्ये आपल्याला कळतं की दृष्टीदोष हा फक्त आजचा विषय नाहीये किंवा ती फक्त एक काही खुळचट कल्पना नाहीये. त्यामागे खूप मोठं रिझन आपल्या ऋषींनी सांगितलेलं आहे. आपल्या ऋषींनी म्हटलं आहे की आपलं जे शरीर आहे हे पंचतत्वापासून बनलेलं आहे. योग वशिष्ठ आदी ग्रंथामध्ये किंवा ज्या काही पौराणिक आपल्या काही ग्रंथामध्ये संदर्भ असा आहे की आपला जो जन्म होतो यामध्ये पंचतत्वाचं कारण खूप जास्त महत्वाचं आहे. रामचरितमानसमध्ये पण म्हटलंय की क्षिती जल पावक गगन समीरा पंचतत्व रचित अति अधम शरीरा, की आपल्या शरीरामध्ये पंचतत्व आहे. बरोबर. मग ह्या पंचतत्वाचा
प्रत्येक छोटा ना छोटा इम्पॅक्ट हा आपल्या शरीरावरती होत असतो. यालाच समजण्यासाठी दृष्टी आपल्याला खूप जास्त समजणं गरजेची आहे. ज्यावेळी आपण एखाद्या समाजाच्या मुख्य स्थानी पोहोचतो, सर्वांची दृष्ट आपल्यावरती होते. प्रत्येकाच्या विचाराचा प्रभाव आपल्या बुद्धीवरती होत असतो. जर कधी मी तुमच्या हातामध्ये गुलाब दिला तर मला पण चांगलं वाटेल, तुम्हालाही छान वाटेल. जर कधी मी तुमच्या हातामध्ये तलवार दिली तर तुमचा विचार तिथे चेंज होऊन जाणार. का? त्या दिलेल्या वस्तूचा परिणाम तुमच्या विचारावरती झाला. आज तुम्ही देवळात जा, तिथे तुम्हाला सगळं फुलहार छान दिसतात, तुमचं वातावरण अगदी बदलतं. पण जेव्हा तुम्ही एखाद्या चुकीच्या ठिकाणी जाता तिथे तुम्हाला भय वाटतं. म्हणजे दिसलेल्या चित्राचं, दृश्याचं परिणाम तुमच्या बुद्धीवरती होतोय, हे पण तितकंच सत्य. वरतून आता दृष्ट ही मुख्यतः 3 लोकांना जाणून आपल्याला जास्त लागते. पहिला जे म्हणजे याचं जे प्रमाण आहे स्त्रियांमध्ये थोडंसं अधिक आहे. हे का? कारण की स्त्रियांचं जे शरीर आहे याच्यामध्ये जलतत्व आणि वायुतत्व याचा जास्त, त्याचं शरीर तसंच परमेश्वराने बनवलेलं आहे. त्यांचं मन, भावनिकरित्या हे सगळं जलतत्वाला रिप्रेझेंट करतं. आणि तुम्ही जर कधी एका ठिकाणी तुम्ही प्रवास करत असला तर स्त्रियांना तो सेन्स असतो. आपलं शास्त्र म्हणतं की आपलं जे शरीर आहे हे आपल्या शरीरासोबत सप्तचक्रांसोबत सप्त शरीर सुद्धा आपल्यासोबत फिरतं. अनेक कोश आहे, अन्नमय कोश आहे, प्राणमय कोश आहे, सूक्ष्म शरीर आहे. तर तसं ज्यावेळी एखादी स्त्री एखाद्या ठिकाणी प्रवास करते, प्रवास करताना बसलेली असते, तिच्यासमोर काही अंतरावरती एखादा व्यक्ती बसलेला असतो, पण त्याची दृष्ट थोडीशी खराब असते, त्याच्या मनामध्ये काहीतरी विचित्र भाव असतात. ते स्त्रीला बरोबर कळतं. त्या पुरुषाने त्याला स्पर्श केला का? नाही. त्या माणसाने त्या स्त्रीशी बोलला का? नाही. पण हे त्या स्त्रीला जाणवलं. का जाणवलं? कारण की तिच्या शरीरासोबत तिचं सूक्ष्म शरीर हे चालतं आहे, फिरतं आहे. त्यामुळे त्या दृष्टीचा परिणाम त्या सूक्ष्म शरीरावरती अगोदर झाला. कारण की प्रत्येक माणसाचा जो आभामंडल असतो हा तितका सक्षमच असेल असा राहत नाही. दृष्ट लागणे म्हणजे काय की प्रत्येकाचा जो आभामंडल असतो ते प्रत्येकाची एक विशिष्ट द्वेष भावना असते. एनर्जी खूप, द्वेष ऊर्जा खूप जास्त खराब आहे. आणि ज्यावेळी तुमचं सुरक्षा कवच तेवढं नसेल तर मग त्याचा इम्पॅक्ट तुमच्यावरती होतो. आणि हे आतापासून नाहीये. जो आता स्त्रियांचा विषय निघाला म्हणून तुम्हाला सांगतो, स्त्रिया ज्या मोठ्या क्षेत्रामध्ये काम करतात, हजारो लोकांना त्यांना फेस करावं लागतं. प्रत्येकाची दृष्टी ही मातृत्व, वात्सल्य असेल असं नाहीये. बरोबर. ती दृष्टी वेगळी पण असू शकते. आणि त्याचा इम्पॅक्ट त्यांच्या स्वतःच्या शरीरावरती, इव्हन त्यांच्या पर्सनल लाईफवरती जास्त प्रकर्षाने भेटतोच. आणि तुम्ही रागात एखाद्याला काही शब्द बोला आणि त्या व्यतिरिक्त तुम्ही एकदम प्रेमात त्याच्याशी संवाद साधा, आपल्याला बरं वाटतं ना. तसं आणखी दुसरं काही आहे की प्रत्येकाची दृष्टी, ज्याला आपल्याला इंग्लिशमध्ये शब्द इव्हिल आय है ना, हा जो दृष्टी आहे, ह्या दृष्टीचा प्रभाव माणसाच्या सूक्ष्म शरीरावरती पडतो आणि ते सौम्यापासून अगदी तीव्रपर्यंत त्याचे इफेक्ट आपल्या शरीरावरती होत राहतात. यालाच आपण दृष्ट म्हणतो. याच्या अनेक काही लक्षणे, त्यावरती आपण सविस्तर पद्धतीने चर्चा करू शकतो. पण तुमच्याकडे अशी काही उदाहरणं आहेत का? तुम्ही सौम्य म्हणताय आणि त्यानंतर सुद्धा हार्श असं काही आहेत की जिथे नजरबाधा होते, तर तुमच्याकडे अशी काही उदाहरणं आहेत का की जी नजरबाधा झाल्यामुळे काय काय गोष्टी घडल्या आहेत किंवा काय झालंय? खूप जास्त उदाहरणं आहेत. आणि मी म्हटलं तुम्हाला की एका छोट्या सौम्य सूक्ष्म परिणामापासून तर अगदी तीव्र परिणामापर्यंत पण मी ते पाहिलंय. जेव्हा आपण काउन्सिलिंग करतो, आता हा विज्ञानाचा जो काही दायरा आहे, हे आपल्याला हा जो विषय थोडासा संवेदनशील आहे. म्हणून माझं असं म्हणणं असेल की बौद्धिक मध्ये थोडं विवेक बुद्धी ठेवून आज आपण जस्ट संशोधनात्मक आपण चिंतन करूया त्यामागे काय आहे. अशा अनेक उदाहरणं आहेत. उदाहरणार्थ काही महिला ज्या खूप मोठ्या अभिनेत्री, चांगल्या क्षेत्रामध्ये काम करतात आणि असा टप्पा त्यांच्या जीवनामध्ये आला की त्यांना शारीरिक व्याधी सुरू झाली, त्यांचे हेल्थ विषय सुरू झाले. तुम्हाला माहिती असेल की काही वर्षापूर्वी एक खूप मोठा प्रसिद्ध चित्रपट आला होता, संतोषी माता म्हणून एक चित्रपट होता. त्याच्या ज्या अभिनेत्री होत्या त्या रातोरात सगळं दूर फेमस झाल्या, देवीसारखं त्यांना लोक मानायला लागले. पण कालांतरानं त्यांच्या चेहऱ्यावरती इतके काही त्यांना रोग लागला की ते घराच्या बाहेर पडणं सुद्धा त्यांना मुश्किल झालं. ही जी डार्क साईड आहे ही आपल्याला
कधी माहिती पडली नाही. बरोबर. म्हणून प्रत्येकाची दृष्टी जी आहे ही चांगलीच असेल असं नाही. हा एक चांगलं उदाहरण. दुसरं असे आहे की जे मोठे मोठे बिझनेसमॅन ज्यांचा व्यवहार खूप चांगल्या पद्धतीने चालतो आहे, अशा लोकांना असा टप्पा त्यांच्या लाईफमध्ये आला की त्यानंतर त्यांची उतरती कळा सुरू झाली. नवरा बायकोंचे विवाद हे खूप जास्त सुरू झाले. आणि आजकाल तर हा विषय प्रत्येक जण मान्य करतो की जेव्हा नवरा बायको किंवा रिलेशनशिपशी रिलेटेड कोणताही जर तुम्ही एखादी पोस्ट केली तर कालांतराने 2-3 दिवसामध्ये त्यांच्यामध्ये विवाद व्हायला सुरुवात होतात ना. हा अनुभव आहे बघा. ज्योतिषशास्त्र किंवा हे जे काही शास्त्र हे अनुभवाचं शास्त्र आहे. हे तुम्ही असं तापमापी घेऊन मोजू नाही शकत की याचं हे परिणाम आहे. हे शास्त्राचं जी प्रयोगशाळा आहे माणसाचं जीवन आहे आणि ह्या जीवनावरती आलेले अनुभवावरतून आपल्याला ते पुढचे निर्णय घ्यावे लागतात. तर माझ्यापर्यंत अनेक जेव्हा महिला वर्ग स्त्री वर्ग येतो तर त्यांना ह्या सगळ्या गोष्टी जास्त भेडसावत असतात. ज्या अभिनेत्री असतात तर त्यांना त्वचाविकार सगळं डॉक्टर्स करून थकलेले असतात. त्वचाविकार त्यांना लागतो. नजर जेव्हा सगळ्यात अगोदर तुम्हाला लागते तर तुमच्या डोळ्यांवरती त्याचा इम्पॅक्ट होतो. तुमचे डोळे जड पडणं, डोकं जड पडणं, कारण की ते हेवीनेस आपल्याला वाटतं. का वाटतं? कारण की तुमच्या शरीरातलं जलतत्व आणि वायुतत्व हे खराब झालं आहे. आपण कफ वात पित्त म्हणतो ना. जर कधी त्रिदोषावरती आपला आयुर्वेद आहे. आपलं आयुर्वेद पण सांगतं की तुमचं ह्या त्रिदोषावरतून तुमची दृष्टी डिपेंड आहे. याच्यातलं एक जरी तुमचं खराब झालं तर दृष्टीवरती त्याचा परिणाम होतो. मग त्यानुसार दुसऱ्यांच्या दृष्टीचा पण आपल्या विचारावरती परिणाम होतो. जर कधी आपला आभामंडल आपलं सूक्ष्म शरीर तेवढं कमकुवत असेल तर हे सगळ्यांनाच होतं असं नाही, परंतु त्याला प्रमाण आहे की याला अनुभव अनेक लोकांचे तसे विपरीत आहे. बरोबर. पण मग अशी काही उदाहरणं आहेत का तुमच्याकडे? उदाहरणं एक चांगली प्रसिद्ध व्यक्ती आहे. त्यांचं चांगल्या पद्धतीने खूप मोठ्या थाटामाटात त्यांचं लग्न झालं आणि खूप लोकांनी त्यांचं कौतुक केलं. आणि आता तर शेवटी ग्रहदशा पण त्या गोष्टीला कारणीभूत असतील, अनेक त्याला कारणीभूत असतील, तो एक भाग वेगळा. पण त्याच्या लग्नाच्या 3 महिन्यानंतर असा विषय झाला की जो त्यांचे जे साथीदार होते, त्या मुलीचा जो नवरा होता, त्या नवऱ्याची एक विचित्र अपघात झाला आणि त्या अपघातामध्ये त्यांचा पायापासून म्हणजे मांडीपासून खालचा जो भाग आहे हा पूर्णतः बेकामी झाला. दोघांचं सुंदर विवाह, दोघांच्या पत्रिका पाहून ठरवलेलं इतकं चांगला विवाह सगळं काही झालं, पण एक टप्प्यामध्ये अगदी लग्नाच्या 3 महिन्यानंतर हा प्रसंग डोळ्यासमोर आला. त्या मुलीने करावं तरी काय? म्हणजे हे जे दुःख आहे याला अनेक पैलू असू शकतात, पण ज्यावेळी तिचं आपण चिंतन केलं, ज्यावेळी ते सगळ्या गोष्टी पाहिल्या तर त्या ठिकाणी कुठे ना कुठेतरी नजर दोष हा त्यांचा इम्पॅक्ट त्यांच्यावरती, त्यांना तो प्रभाव त्याचा मिळाला होता. पुण्यामध्ये, मुंबईमध्ये असे काही क्लायंट्स आहेत की ज्यांनी खूप मोठ्या याच्यामध्ये उद्घाटन केलं, त्यांचं शॉप खूप चांगलं चाललं आणि नंतर असा कळाला की आज त्यांच्याकडे अगदी 100 रुपयासाठी सुद्धा त्यांना थांबावं लागतं. हे असं का होतं? वास्तूनुसार सगळं चांगलं आहे, सगळ्या पत्रिका चांगल्या आहे, सगळे उपाय करून झाले, मग हे कुठं की कुठेतरी दृष्टी दोष त्यांना येतो. तंत्रशास्त्राचा जर कधी तुम्ही अभ्यास केला, आपल्या महाराष्ट्रामध्ये नाथ संप्रदायाला विशेष महत्त्व आहे. नाथ संप्रदायामध्ये जेव्हा तुम्ही साधना सुरू करता तर त्यामध्ये सर्वप्रथम शरीर रक्षा कवच म्हणून काही मंत्र दिलेले आहे. मी तुम्हाला म्हटलं की आपलं शरीर फक्त जेवढं दिसतं तेवढं नाही आहे. आपल्या शरीरामध्ये अनेक सूक्ष्म शरीर आहे. मग नाथ संप्रदायाने त्या शरीराचं प्रोटेक्शन करण्यासाठी अनेक मंत्र दिले. हे तर प्रत्येकाला मान्य करावं लागेल. म्हणून तिथून आपल्याला त्याच्या संदर्भ दिसतो की नजर लागू नये, स्वतःच्या शरीराचं रक्षण व्हावं, यासाठी अनेक मंत्र आपल्या शास्त्रामध्ये दिले. आणखी आज जर कधी तुम्ही अथर्ववेदाचा अभ्यास केला, अथर्ववेदामध्ये सुद्धा असे काही सूक्त आहे की त्या सूक्तातून दृष्टीदोष निघाली पाहिजे असे सूक्त आहे. म्हणजे अगदी वेदाधी काळापासून सुद्धा दृष्टीचा संबंध असा लावला जातो. का? कारण की आपलं जे शरीर आहे ना ते अत्यंत सूक्ष्म आहे. आपलं सायन्स म्हणतं की मानवीय मेंदू, आज जर कधी तुम्ही पाहिलं की माइंड रिडिंग, वेगवेगळे शब्द आज प्रचलित येत आहेत, तर हे जे सगळं इम्पॅक्ट आहे हा सगळ्या दृष्टीशी त्याचा खूप जवळचा संबंध आहे आणि त्याचा परिणाम आपल्या शरीरावरती खूप याच्या पद्धतीने होतो.
आणखी एक माझ्याकडे अशी एक केस आलेली होती की त्या मुलीला खूप खूप त्या गोष्टीचा त्रास होता. परमेश्वराने त्या मुलीला खूप चांगलं सौंदर्य दिलेलं होतं, सगळं काही चांगलं होतं, पण त्यांना एक स्थळ आलं. पण मुलीचं शिक्षण बघता त्या मुलीला लग्न करायचं नव्हतं. त्यांनी त्या गोष्टीला नकार दिला की आम्हाला मुलीला अजून शिकवायचं आहे. योगायोगाने असं झालं की त्यांनी नकार दिला आणि त्याच्या काही महिन्यानंतर त्या मुलीच्या चेहऱ्यावरती असे मोठे मोठे फोडं यायला सुरुवात झाली आणि ते फोडं पूर्णतः काळ्या रूपामध्ये बदलून गेलं. आणि त्या मुलीला नंतर टप्पा असा आला की ती घरातून बाहेर पडणं पण तिने सोडून दिलं, कारण की त्याच्यातून पस यायला सुरुवात झाली होती. यावेळी तुम्ही कोणतंच शास्त्र तिथे लावणार? सगळ्या प्रकारचे त्या मुलीने सगळ्या प्रकारचे प्रयोग करून पाहिले, सगळ्या प्रकारचे डॉक्टर झाले, मेडिसिन झालं. त्यावेळी ज्यावेळी त्यांना काही आध्यात्मिक उपाय, मी म्हणत नाही टोणे टोटके म्हणत नाही, मी म्हणतोय आध्यात्मिक उपाय, जसं की काही ठिकाणी तिला स्नान सांगितलं, काही परिहार सांगितले, तेव्हा ती मुलगी आज व्यवस्थितरित्या ती काम करते आहे. बऱ्याच अशा महिलांचे असे एक्सपिरियन्स आहे की एक खूप महिलांशी जेव्हा माझं बोलणं होतं तेव्हा मला त्यांच्याकडनं हा विषय समजतो की लग्नाचे 4 वर्ष झाले, संतती होत नव्हती, संतती झाली, कन्सिव्ह झालं आणि 2-3 महिन्यामध्येच जेव्हा डोहाळे जेवण किंवा काही असा विशिष्ट प्रोग्राम केला, त्याच्या 2-3 दिवशीच ॲबॉर्शन करावं लागलं. म्हणजे ही आपल्याला समाजाची ही जी डार्क साईड आहे ही कधी माहितीच पडली नाही, पण आजही आजच्याही युगामध्ये हे प्रमाण तेवढेच जास्त जीवनावरती घडतं. जे लोक समाजामध्ये केंद्रस्थानी आहेत त्यांचं पर्सनल लाईफ हे सगळ्यात जास्त डिस्टर्ब आहे. तुम्ही यूट्यूबर बघा, तुम्ही अनेक हिरो बघा जे असतील, कारण की ते समाजाच्या नजरात इथे आहे. आणि तुम्ही जेव्हा तुमच्या पर्सनली तुम्ही त्यांचा अभ्यास करता त्यांच्यावरती याचा प्रभाव खूप जास्त दिसतो. आणि हे मी नाही म्हणत, हे शास्त्र म्हणतं, ज्योतिषशास्त्र हे पण सांगतं ज्या लोकांचं द्वितीय स्थान आणि 12वं स्थान खराब असेल त्या लोकांना नजर दोष अगदी क्विक होते. राहू आहे ना, जो डोळ्याने दिसत नाही तो, त्याचा इम्पॅक्ट आपल्या शरीरावरती होतो. आणि असेही सगळे लक्षणं आहेत. याचं मुख्य कारण जोपर्यंत हे कशामुळे होतं हे जोपर्यंत आपण समजून घेणार नाही तोपर्यंत आपण पुढे जाऊ शकत नाही. बरोबर. आणि तुम्ही म्हणाला तसं की आपलं आभामंडल जे आहे, ऑरा जो आहे तो वीक असेल की आपल्याला ही दृष्ट लागणं प्रकार होतो. पण आता जेव्हा कपलमध्ये तुम्ही उदाहरणं देऊन सांगता की लग्न झालंय आणि त्यावेळेला अशी काहीतरी घटना घडली आहे म्हणजे दृष्ट लागली, म्हणजे त्या दोघांचं मिळून काहीतरी कमी पडतंय का तिथे, असं ते असतं दोघांचं मिळून. पण मग अशा वेळेला काय करायचं की आपल्याला नजर लागूच नये, किंवा आपण आपलं आभामंडल स्ट्रॉंग बनवण्यासाठी किंवा आपला ऑरा स्ट्रॉंग करण्यासाठी आपण काय करू शकतो? योगशास्त्रामध्ये याला चांगलं उत्तर दिलेलं आहे. जर योगशास्त्र म्हणतं की ह्या ज्या काही बाधा आहेत, तुम्ही अग्निपुराण पाहिलं, तुम्ही शिवपुराण पाहिलं, त्याचं जर तुम्ही अध्ययन केलं, अग्निपुराणामध्ये याचा उल्लेख दिलेला आहे की ज्या लोकांचं वेगवेगळ्या शक्तींच्या शरीरावरती त्यांचा परिणाम केव्हा होतो, जेव्हा त्याच्यातली प्राणशक्ती कमी होते. प्राण आपलं आपण त्याला काय म्हणतो, हिलिंग एनर्जी ना, आपल्यामध्ये पण प्राण आहे, आपण श्वास घेतोय ना, हे प्राणाचं ते स्वरूप आहे. जेव्हा प्राणशक्ती कमी होते त्यावेळी तुम्हाला त्याचा इम्पॅक्ट तुमच्या शरीरावरती येतो. प्राण म्हणजे काय, एक प्रकारचं लाईट आहे आणि या दृष्टीदोष म्हणजे काय, एक प्रकारचा अंधार आहे, ब्लॅक एनर्जी आहे. मग प्राणशक्ती कशाने कमी होते? आपलं आज जर कधी तुम्ही योगशास्त्राचा व्यवस्थित अध्ययन केलं तर योगशास्त्र म्हणतं की आपले जे श्वासोच्छ्वास आहे हे आपण खूप फास्ट मध्ये घेतो. बरोबर. आपलं जे शरीर आहे हे अगदी आपलं दिनमान असं झालं, आपली लाईफस्टाईल तशी आहे की आपण कधी श्वासावरती लक्षच दिलं नाही. जो व्यक्ती नित्य नियमाने प्राणायाम करतो, आयामाला काय शब्द आहे, डायमेन्शन, प्राणशक्तीचं डायमेन्शन ज्याचं कमी आहे त्याच्यावरती हा प्रभाव सगळ्यात अधिक होतो. म्हणून माझं म्हणणं आहे की सगळ्यात अगोदर तुम्ही प्राणायाम करा. प्राणशक्ती तुमची इतकी सुदृढ झाली पाहिजे की कोणी जरी समोर आलं तरी तुम्हाला त्याचा प्रभाव झाला नाही पाहिजे. मग अगोदर प्राणायाम करणं गरजेचं आहे. महिला वर्गांना मी सांगतो,
आपण खुळसट विचार किंवा चुकीच्या रूढी परंपरा याचं किंवा अंधश्रद्धा याचं कधी समर्थन करत नाही. परंतु माझं असं म्हणणं आहे की लोखंड बाजारामध्ये भेटतं, पण सोन्याला विशेष आवरण आहे, तुम्हाला तिथे जावं लागतं. तर आपला जो काही महिला वर्ग असेल, स्त्री वर्ग असेल, तो समाज खूप सेन्सिटिव्ह आणि संवेदनशील त्यांचं शरीर आहे. म्हणून त्यांनी सगळ्यात अगोदर बाहेरून जर कधी तुम्ही कुठून आला असाल तर सगळ्यात अगोदर स्नान करणं गरजेचं आहे. आपल्या शास्त्रामध्ये काही स्नान सांगितलेले आहे. भस्म स्नान आहे, मातीचं स्नान आहे, वरतून वायू स्नान सांगितलेलं आहे, तीर्थ स्नान म्हणजे जलस्नान सांगितलं आहे, आणि 5वं म्हणजे अग्निस्नान सांगितलेलं आहे. हे पंचतत्व आहे ना. ज्या शरीरात ज्याच्यापासून तुम्ही बनलेले आहात, आपण जसं आपल्या याच्यावरती आपल्याला जिभेला फोड येतात, डॉक्टर काय म्हणतात, व्हिटॅमिनची डेफिशियन्सी झालेली आहे, तुम्ही हे सप्लिमेंटरी घ्या किंवा तुम्ही उन्हामध्ये बसा, म्हणून शरीराने त्याला प्रतिक्रिया दिली ना. तुमच्या शरीरामध्ये नजर दोषचा इम्पॅक्ट झाला, ती डेफिशियन्सी कसली तरी आहे म्हणून त्याचं शरीराने केलं ना. मग तुम्हाला सगळ्यात अगोदर हे पंचतत्व बॅलन्स करायचं आहे. मग काय शास्त्र म्हणतं की जेव्हा वायू तत्व जलतत्व इनबॅलन्स होतं तेव्हा तुम्हाला अग्नितत्वामुळे ते तुम्हाला बॅलन्स करता येतं. म्हणून काय अग्निस्नान म्हणजे कापूर ओवाळायचे किंवा त्या म्हणजे ज्या ठिकाणी गुगुळ आधी धूप आहे त्याचे धूप घ्यायचे. राजतरंगिणी ग्रंथ जर कधी तुम्ही वाचला किंवा कंदर्पकल्प म्हणून जुने ग्रंथ आहे, त्या ग्रंथामध्ये किंवा शरीर सर्वांग लक्षण म्हणून अजून एक ग्रंथ आहे, त्यामध्ये महिलांनी स्नान झाल्यानंतर जे धूप आदी आहे त्याचं ते शास्त्रपूर्वीचं होतं. तुम्ही पाहिलं असेल की राणींना एक विशिष्ट त्यांच्या शरीराला धूप दिली जात होती. का दिली जात होती? की त्यांचं शरीर तसं प्रोटेक्ट व्हावं. पण आता ते काही शक्य नाही. पण आता मात्र मी नक्की सगळ्यांना सांगतो की तुम्ही तुमच्या ज्याही ठिकाणी तुम्ही छोटं अग्निहोत्र करत असाल, अग्निहोत्र करणं खूप गरजेचं आहे. छोटंसं अग्निहोत्र करून त्याच्यामध्ये काहीतरी गुगुळ किंवा काहीतरी सौगंधी जे काही हवनद्रव्य ते टाकून ते धूप तुमच्या शरीराला घेतलं पाहिजे. आपल्या आयुर्वेदामध्ये बाळांतीन आईला आणि बाळाला सुद्धा धूप देण्याची पद्धत होती. ही कशासाठी होती? नक्की जीवाणू विषाणू पण जातात, पण अनेक असे दोष आहेत की त्याच्यातून त्याचा परिहार झाला पाहिजे. दृष्टी दोष परिहार म्हणून अनेक विधी सांगितलेले आहेत, त्याच्याशी हा त्याचा संबंध आहे. म्हणून ती धूप आपण घेतली गेली पाहिजे. अग्निस्नान आणि सगळ्यात उत्तम आणि पॉवरफुल उपाय सगळ्या महिलांना मी सांगतो की तुम्ही सगळ्यात अगोदर पंचगव्याने स्नान करणं सुरू केलं पाहिजे. पंचगव्य म्हणजे गाईचं शेण, गाईचं दूध, गाईचं तूप, गोमूत्र आणि गोमय, या 5 वस्तूंना पंचगव्य म्हणतात. मग प्रत्येकाला प्रश्न येतो की आता हे सगळं आजच्या फ्लॅट सिस्टीममध्ये कुठे अवेलेबल होईल? तर अनेक ठिकाणी अगदी पावडर स्वरूपामध्ये ते उपलब्ध आहे. 8 किंवा 9 रुपयाला एक पुडी भेटते. आयुर्वेदिकच्या दुकानामध्ये पंचगव्य तुम्हाला कुठेही मिळतं. ते तुम्ही केलं पाहिजे. जर कधी तुम्हाला ते अवेलेबल नाही झालं तर गोझरण अर्क म्हणून भेटतं. पतंजलीचे स्टोअर असतील किंबहुना दुसरे आयुर्वेदिक स्टोअर असेल त्या ठिकाणी तुम्हाला गोझरण अर्क भेटतं. ते काय करायचं? ते पाण्यामध्ये जस्ट 2 किंवा 3 थेंब टाकायचे आणि त्याच्याने स्नान करायचं. बरं. सगळ्यात मुख्य उपाय तर आपली ऊर्जा चांगली. जेव्हा जर कधी तुम्ही 20-35 हजार लोकांमध्ये जाऊन आलात तर सगळ्यात अगोदर स्नान करा. ते खूप गरजेचं आहे. आणि अजून सगळ्या महिलांना सांगतो, आपण ज्या पूर्वीच्या ज्या रूढी परंपरा ह्याच्यासाठी नाही की तुम्हाला कमी लेखल्या गेलं, तुम्हाला हे केलं गेलं. आपलं शास्त्र सांगतं की स्त्री जर कधी शाबूत असेल, तिची ऊर्जा चांगली असेल तर परिवार सुदृढ राहील. म्हणून पायामध्ये पैंजण, जोडवे, विरोधे, कुंकू हे याच्यासाठी होतं की त्यांना ते संरक्षण भेटावं, त्यांचं प्रोटेक्शन व्हावं. म्हणून कमीत कमी प्रत्येक महिलांनी आपल्या कपाळावरती कुंकू हे लावून धारण करणं गरजेचं आहे. का? दृष्टी सगळ्यात अगोदर डोळ्यांवरती इम्पॅक्ट करते आणि आपला आज्ञाचक्र डिस्टर्ब होतं. ज्या लोकांना नजर लागलीत ना त्या लोकांचं आज्ञाचक्र डिस्टर्ब असतं. ते डिसिजन मेकिंग त्यांना जमत नाही. ते चुकीचे डिसिजन त्यांच्याकडनं घेतले जातात आणि त्यामध्ये त्यांचं नुकसान होतं. पण आज्ञाचक्र स्ट्रॉंग करण्यासाठी तुम्ही ध्यान करा, प्राणायाम करा आणि नॉमिनल जे तुम्हाला तिलक दिलेले ते तिलक तुम्ही धारण करा. तुमच्याकडून ते शक्य नसेल तर कमीत कमी त्या ठिकाणी तुम्ही कल्पना करून ध्यान केंद्रित करा.
1 मिनिट सही, हो हो एवढंही आपण करू शकतो. बरोबर एवढं केलं तर आपलं आयुष्य चांगल्या पद्धतीने होईल. होईल. आणि आपल्याला दृष्ट लागलीये यासाठी बऱ्याच असं होतं की कुठे आपण बाहेरून जाऊन आलो की डोकं दुखतं थोडंसं, किंवा मग एखादं कामच होत नाहीये खूप दिवस. ही तर लक्षणं आहेत, पण आणखीनही काही लक्षणं आहेत का की ज्यामुळे आपल्याला कळू शकतं की आपल्याला नजरबाधा झालीये? आपल्या शरीरातले 2 ऑर्गन म्हणजे खूप सेन्सिटिव्ह, त्यामधले त्वचा ही प्रमुख आहे. ज्या लोकांना वारंवार त्वचेचे विकार होत असतील तर त्यांनी थोडंसं या बाबतीत सकारात्मक विचार करणं गरजेचं आहे की हा, आपल्यावरती याचा परिणाम होत आहे. नखांची जी ठेवण असते, नखांना विशिष्ट त्रास सुरू होऊन जातो. काहींची नखं पूर्वी खूप चांगले वाढतात, ज्याला आपण ज्यांचं याच्यामध्ये कॅल्शियम चांगलं असलं त्यांचे नखं खूप वाढतात, पण ते सगळं करूनही नंतर त्यांना नखाचे रोग लागतात, काहीतरी त्रास होतो त्यांच्या नखांना. केस गळती प्रमाणात जास्त वाढते. मी विज्ञानाला साईडला नाही करत आहे, मी एक कारण सांगतोय की हा, हे सुद्धा त्याचा एक सिम्पटम आहे. केस गळती खूप जास्त सुरू होते, डोळ्यांचे त्रास होतात, त्वचेचे विकार आपल्याला जाणवायला लागतात आणि तुमच्या मनातली अशांतता खूप जास्त वाढते. आपली चलबिलचल जी असते ना अवस्था, ती खूप जास्त सुरू होऊन जाते. हे झाले शारीरिक लक्षणं. पारिवारिक लक्षणं हे आहे की सगळ्यात अगोदर कधी तुम्हाला वाटत असेल की असे काही तुमच्यावरती असेल तर घरामध्ये विवाद होणं सुरू होतात. अच्छा. घरामध्ये अगदी छोट्या अगदी मी असे कारण पाहिलेत की मिठावरनं अगदी घटस्फोटापर्यंत विवाद सुरू होऊन जातात. विवाद होणं सुरू होतं. नंतर तुमचा जो काही व्यापार असतो तो ब्लॉक होतो, पैसा तिथून ब्लॉक होऊन जातो. तुम्हाला व्यवसायामधून तुम्हाला जी प्रगती पाहिजे ती कुठेतरी अधोगतीला येऊन जाते. मग ह्या सिम्पटम्सला तुम्हाला सामोरं जावं लागतं. आणि यामध्ये आणखी दुसरा विषय आहे की बघा, फक्त दृष्टीनेच होतं इतकं साधं सिंपल एवढं सहज हे शास्त्र नाही आहे. यामध्ये आणखी एक बाजू आहे, ती म्हणजे मंत्र आणि तंत्राची आहे. ज्यावेळी आता प्रत्येकाची बुद्धी चांगली असेल असं नाही आहे. यामध्ये काय होतं, ज्यावेळी एखाद्या व्यक्तीला त्याचे किती जरी तुम्ही त्याचं वाईट विचार केलं तरी त्याचं वाईट नाही झालं तर लोकांच्या मनामध्ये वेगळ्या भावना येतात. मग ज्या ठिकाणी त्या व्यक्तीचं DNA सॅम्पल आहे, त्याचे केस असतील, नख असतील, किंवा त्याचा फोटो, आजच्या युगामध्ये त्याचा फोटो सुद्धा खूप काही महत्वाचा आहे. फोटोवरतून सुद्धा अनेक लोक बघा, ही वेगवेगळ्या विधी दिलेल्या आहेत. जसं चांगलं आहे तसं वाईट पण आहे. हे आपण ज्या तलवारीने जीव वाचतो त्या तलवारीने जीव पण घेणारे आहेत ना. हे माणसाच्या बुद्धीवरती अवलंबून आहे. मग हे असे मंत्रतंत्राचे इम्पॅक्ट करणं सुरू करतात लोक. पण हे त्याचा प्रभाव तुमच्यावरती अधिक जर कधी दिसत असेल तर तुम्हाला उपाय करणं किंवा स्वतःला तसं प्रोटेक्ट करणं खूप गरजेचे आहे. आपल्या तंत्रशास्त्रामध्ये असे काही प्रयोग दिलेले आहेत ज्याच्यातून हे सगळे प्रॉब्लेम अधिक वाढतात की मग हे दुसरे लोक काहीतरी विशिष्ट प्रयोग करून त्याच्याने मग आपल्याला त्याचा त्रास होत जातो. तुम्हाला तुमच्या माध्यमातून करणी वगैरे नाही, याला आपण काय म्हणतो की आपल्या तंत्रशास्त्रातले अनेक प्रयोग घेऊन पाश्चिमात्य देशामध्ये काही विशिष्ट तंत्रक्रिया ह्या लोकांनी सुरू केले आणि आज ऑनलाईन त्यांचे क्लासेस सुद्धा आहे. आज वेगवेगळे कॅन्डल्स, एखाद्याचं वाईट करायचं आहे, ब्लॅक कॅन्डल्स लावा, हे असे सगळे काही कोर्सेस अवेलेबल आहेत इंटरनेटवरती आणि त्याचा इम्पॅक्ट समोरचा कसा करतो हे आपल्याला नाही माहिती. त्याचा परिणाम आपल्यावरती प्रकर्षाने होतो. मग याच्यातून वाचण्यासाठी काय, तर तुमची नैमत जे नित्य उपासना ती सुद्धा चांगली पाहिजे. तुमचं स्नान आधी तुमचं व्यवस्थित केलं पाहिजे, तुमचं प्राणायाम योग आधी केले पाहिजे आणि आपण आपली ऊर्जा इतकी स्ट्रॉंग ठेवावी की मला नाही वाटत की मग ह्या सगळ्या गोष्टीचा आपल्यावरती परिणाम जास्त होईल. आणि जसं की तुम्ही म्हणता की नजर दोष व्हावा म्हणजे एखाद्याचं वाईट व्हावं म्हणून हे तंत्र वगैरे आहेत, बरोबर ना? हो, काही लोक त्या पद्धतीने करू शकतात, त्या पद्धतीने करतात. पण नजर दोष होऊ नये, नजर लागू नये म्हणून काही तंत्र आहे का? हो, आहे. आपल्या अगदी सर्व घरामध्ये अवेलेबल असलेलं तमालपत्र, तेजपत्र, त्याचा एक वेगळा फ्रेग्रन्स आहे. खूप छान त्याचा वास येतो. तर अशा ज्या काही वनस्पती आहे त्या आपल्या जवळ असणं खूप चांगलं आहे.
ज्या व्यक्तींना वाटत असेल की असं काही तुम्हाला अडचण आहे, तर पुन्हा कुठे भोंदूगिरीमध्ये न फसता त्यांनी ते साधं सिंपल ते जे तमालपत्र आहे ते झोपताना त्यांच्या उशीखाली ठेवावं. बरं. आणि सकाळी ते त्यावरती भीमसेन कापूर आधी टाकून ते जाळून टाकावा. बरं. त्याच्यातून दोन्ही फायदे आहे की त्याचा फ्रेग्रन्स खूप चांगला येतो, वातावरण पण शुद्धी होते आणि जी काही तुमची तंत्र वगैरे तुमच्यावरती काही झालं असेल त्या गोष्टी त्यातून तुम्ही बाहेर व्यवस्थित पडू शकता. आणि महिला वर्गाने फक्त एक गोष्टीची काळजी घ्यावी. मी त्यांना नेहमी सांगतो की तुम्ही जेव्हा केस वगैरे विंचरता ते केस असं कुठेही तुम्ही फेकू नका. थोडंसं तुम्ही काळजीपूर्वक, जसे आपण अन्य व्यवस्थित त्याचा विल्हेवाट करतो त्या पद्धतीने तुम्ही त्या गोष्टी सांभाळून मात्र कराव्या. कारण की लोकांचं आपण नाही सांगू शकत, म्हणून एवढं करावं, एवढं करणं खूप गरजेचं. आणि कुलदेवता विसरली नाही पाहिजे. हो, जे आपण मागच्या जर तुम्हाला कुलदेवतेचं संरक्षण मिळालेलं असेल, तुम्हाला कोणत्याही गोष्टीचा तुमच्यावरती प्रभाव होणार नाही, परिणाम होणार नाही. हे तर काळ्या दगडावरची पांढरी रेषा आहे. अगदी बरोबर. ज्यांनी कोणी मागचा एपिसोड बघितला नसेल की कुलदेवतेचा, तो नक्की बघा, म्हणजे गुरुजी काय सांगतात हे तुम्हाला लक्षात येईल. खूप छान गुरुजी, खूप मस्त माहिती दिली. आता गोल्डन टिप गोल्डन टिप मध्ये आम्हाला असा काहीतरी उपाय सांगा की आम्हाला नजर लागणार नाही. व्यापारामध्ये व्यापार बंधन आदी खूप काही गोष्टी असतात आणि प्रत्येकाची जेलसी आपण म्हणजे समजू नाही शकत. मी सगळ्यांना सांगतो की केव्हाही तुम्ही अग्निचिकित्सा करा, पंचगव्य आधी स्नान करा, हे तर खूप चांगला उपाय आहे. त्यासोबत नित्य देवी कवच आंघोळीनंतर प्रत्येकाने वाचलं पाहिजे. बरं. देवी कवच स्तोत्र दुर्गा सप्तशतीमध्ये आपल्याला मिळतं, ते तुम्ही वाचावं. त्यामध्ये आपल्या नखापासून ते डोक्याच्या केसापर्यंत शरीरावरती वेगवेगळ्या देवतेंचं स्थान सांगितलेलं आहे. त्या संपूर्ण देवतेचं संरक्षण तुम्हाला त्या वेळेला मिळतं, ते तुम्ही केलं पाहिजे. सोबत आपले लवंग येतात, अगदी साधं आणि सरळ लवंग, 2 लवंग केव्हाही जर तुम्हाला असं वाटत असेल, तुम्ही स्नान करून आल्यानंतर बाहेरून स्नान केलं, आलात तुम्ही की स्वतःच्या अंगावरतून तुम्ही थोडंसं स्पर्श करून ते लवंग जाळून टाकले पाहिजे, साधं आणि सरळ. आता मी टोने टोटक्यामध्ये खूप जास्त लोकांना जाऊ देत नाही, पण खूप मोठा संप्रदाय आहे. त्याच्यातले एक गुरु होते, त्यांचं नाव खूप वाढलं आणि त्यांच्या तीर्थक्षेत्रामध्ये अगदी लोक महाराष्ट्रातून गाडी भरून भरून तिथे जातात. खूप मोठा त्यांचा तो स्पॉट आहे. त्यांनी त्याचं खूप चांगलं काम केलं, खूप मोठं तिथे मंदिराची स्थापना झाली. आणि कालांतराने असं झालं की त्यांना पॅरालिसिस झाला. त्यांचं जे अर्ध अंग होतं हे पॅरेलाइज झालं, त्यांना तो अर्धांग वायूचा झटका आला. मग जेव्हा ती केस माझ्यापर्यंत आली तेव्हा लवंगाशी रिलेटेड काही प्रयोग त्यांना सांगितले. आणि जसं जसं ते डेली त्यांच्याकडनं होत, ते त्यांच्या जे काही शिष्यवर्गांनी करणं सुरू केलं, तसं तसं त्यांच्या शरीराला औषधीने उत्तर द्यायला सुरुवात केली. मी म्हणणार नाही त्या उपायामुळे झालं, मी असं म्हणेल की तो उपाय केला म्हणून त्यांना औषध शरीराला लवकर लागली. जे काही झालं ते औषधीमुळे झालं. पण आज असेही प्रसंग आहेत त्या ठिकाणी औषध काम करत नाही, ते तुम्ही करावं. आणि सगळ्यात तुम्ही तर त्याला गोल्डन म्हणणार, मी त्याला म्हणेल की अगदी डायमंड नर्मदा स्नान. दर अमावस्येला किंबहुना वर्षातून एका अमावस्येला तुम्ही नर्मदेचं स्नान करावं. देवीचं एक नाव आहे, समस्त जीव जंतु तंतु भुक्ती मुक्तिदायकम. मा नर्मदा मैया इतक्या पॉवरफुल आहेत की प्रत्येक जीव जंतू तंतूला पण त्या मोक्ष प्रदान करतात. मग एवढ्या जर कधी आपण त्या जगदंबेची एवढी कृपा आहे, मा नर्मदेची एवढी कृपा आहे, तर अमावस्येला जर कधी तुम्ही MP मध्ये अगदी 3000 किलोमीटरचा तो नर्मदा मैयाचा पट्टा आहे, अमावस्येला तुम्ही कोणत्याही घाटावरती जा, तिथे गर्दी तुम्हाला प्रत्येक वेळी दिसते. MP मध्ये, गुजरातमध्ये तर ही धारणाच आहे की अमावस्येला मैयाचं स्नान झालं पाहिजे. म्हणून मा नर्मदे मैयाचं तुम्ही स्नान करा. फक्त एक शुद्ध सात्विक उपाय आहे आणि तो आम्ही सुद्धा करतो, ते तुम्ही करावं. तुमचं संपूर्ण शरीर हे कवचित होतं, तुमचा ऑरा हा कवचित राहतो, तुम्हाला ह्या गोष्टीचं अडचण कधीही येत नाही.
आणि तुमच्या व्यवसायावरती जर कधी तुम्हाला असं वाटत असेल, रिलेशनशिपवरती तुम्हाला वाटत असेल की नाही आमचं नातं खूप चांगलं होतं पण ते नातं आज खराब झालं. IT क्षेत्रामधल्या मुलांना जेव्हा आम्ही काउन्सिलिंग करतो तेव्हा खूप अडचण आज खूप सुरू आहे. पैसा आहे पण रिलेशन खूप डिस्टर्ब आहे. तिसरी व्यक्ती आयुष्यामध्ये येते आणि नातं हे खराब होतं. यावरती तुम्ही मेडिसिन नाही सुचवू शकत, यावर तुम्ही काउन्सिलिंग नाही करू शकत. समोरच्या व्यक्तीमध्ये तिसऱ्या व्यक्तीमुळे जेव्हा एखाद्याचं आयुष्य खराब होतं तेव्हा दुःख ती व्यक्ती जाणवू शकते. मग अशा वेळी सगळ्यात अगोदर मी त्यांना सांगतो की तुम्ही भैरवनाथाचं दर्शन घ्यावं. ज्यावेळी तुम्हाला वाटत असेल की नात्यावरती थोडीशी निगेटिव्हिटी तुम्हाला जाणवते की आमचं नातं खूप चांगलं होतं, तिसरी कोणती व्यक्ती आली आणि नवरा बायकोंचं नातं खराब होऊन व्यक्ती थोडासा दुसरीकडे गेला, तर काही त्रास होतोय किंवा व्यापार तुमचा हे झालं असेल, तर ज्या ठिकाणी तुमच्या जवळपास कुठे भैरवनाथाचं मंदिर असेल रविवारी तुम्ही त्याचं दर्शन घ्या. आणि सेवाभाव खूप गरजेचा आहे. सेवाभाव याच्यासाठी मी म्हणतो आज बऱ्याचशा अशा काही संस्था आहे की त्या संस्था पाळीव प्राणी जे असतात त्यासोबत जे रस्त्यावरती फिरणारे जे कुत्रे आहेत त्यांच्यासाठी काम करतात. अशा काही NGO आहेत. मला असं वाटतं त्या संस्थेला तुम्ही मदत करा. आज त्या संस्थेला तुम्ही मदत केली तर भैरवाचं वाहन कुत्रा आहे ना, त्यांना जर का तुम्ही त्यांची शुश्रूषा केली तर भैरवनाथ नक्कीच प्रसन्न होईल. ना की तुम्ही त्यांना दारू चढवा, वडे चढवा. मला असं वाटतं हा उपाय हे काळाची गरज आहे. आणि ज्योतिषशास्त्रीय दृष्ट्या 2nd हाऊस आणि 12th हाऊस जेव्हा डिस्टर्ब असतं तेव्हा हे असे प्रसंग घडतात. त्यावेळी मी त्यांना उपाय सांगतो की अंध मुलांची सेवा करा. बरं, तुम्हाला दिसत नाही ना, आपल्याला डोळे बंद केले तर आपल्याला त्या सगळ्या गोष्टी हे होतात. तर मग ज्या मुलं मूकबधीर आहेत, जे अंध विद्यार्थी आहेत, एकदा तुम्ही त्यांचं जीवन बघा, त्यावेळी तुम्ही त्यांची सेवा करू शकता ना. जर कधी एका मानाने तुम्ही समाजाचं काहीतरी देणं आपण लागतो, पण आज ज्यांना दिसत नाहीये त्यांची जर कधी सेवा केली तर मला असं वाटतं तुमची दृष्टी दोषही जातील आणि तुमचे कर्मही कटतील. तर सगळ्यात साधा आणि सोपा उपाय की तो करावा. माझ्याकडे एक चांगल्या क्लायंट आल्या होत्या, आहेत विदेशामध्ये. आता सध्या वातावरण थोडंसं खराब आहे. येणाऱ्या डिसेंबरपर्यंत जे विदेशात राहणारे भारतीय आहे, जॉब करतात, त्यांना माहिती आहे की अमेरिकेची परिस्थिती कशी आहे किंवा काय चाललं आहे. तर सगळे उपाय करून ते थकले होते. त्यांना मी फक्त एकच सांगितलं की एक अनाथालय आहे आमच्या जवळ, तुम्ही काहीतरी तिथे डोनेट करा. त्यांनी डोनेट केलं आणि विदिन काही दिवस म्हणजे 2 ते 3 दिवसाच्या काळामध्ये त्यांना तिथे चांगला जॉब मिळाला. मला बघा, कोणी स्वार्थासाठी करो, पण जेव्हा त्यांनी त्या मुलांना, अनाथ मुलांना जेवताना पाहिलं, जेव्हा आम्ही त्यांना व्हिडिओ कॉल करून त्यांना त्या संस्थेच्या लोकांनी त्यांना व्हिडिओ कॉल करून दाखवलं, त्यांना आतून खूप चांगलं वाटलं की मी काहीतरी केलं. तर त्यांनी दर महिन्याला त्या गोष्टी करणं सुरू केल्या. मला असं वाटतं जर की तुम्हाला दृष्टीदोष असेल, असं काही असेल, तर तुम्ही अशा ज्यांच्याकडे कोणाचं लक्ष नाही आहे, ज्यांच्यावरती कोणाची दृष्टी पडली नाही, त्यावेळी तुम्ही एकदा तुमची दृष्टी पाडू द्या, मग तुमच्या सगळे दृष्टीदोष आपल्या आप नष्ट होतील. आणि हे विज्ञान पण आहे आणि एक सामाजिक संदेश सुद्धा आहे. वा वा वा, खूप छान सांगितलं. म्हणजे हा उपाय आणि खरोखर आपण समाजाचं देणं लागतो. समाजसेवा आपल्या हातून घडायलाच हवी आणि तुम्ही ही अशा पद्धतीनं समजून सांगताय. खूप कौतुक तुमचं आणि खूप छान वाटलं स्टुडिओत आलात आणि इतकं छान मार्गदर्शन केलं. पुढे सुद्धा तुम्ही आमच्या सबस्क्रायबर्सला गाईड करण्यासाठी पुन्हा पुन्हा इथे यावं अशी विनंती करीन मी तुम्हाला. नक्कीच ताई. आता मंत्रतंत्राचा विषय निघालाय म्हणून तुमच्या मतीने सगळ्यांना आवाहन करतो की 12 नोव्हेंबरला कालभैरव जयंती आहे आणि त्या दिवशी भैरव यज्ञ आपल्या पीठामध्ये असतो. तर तुम्ही भैरवाची साधना त्या दिवशी तुम्ही करू शकता. असं तुम्हाला वाटत असेल तर भूत संघनायकम विशाल कीर्तिदायकम, सगळ्या भूतांचा पण तो अधिपती आहे. अशा भैरवनाथांच्या सेवेला जर कधी तुम्ही आलात, तुमचं आयुष्य नक्की परिवर्तित होतं. त्यासाठी नक्की नक्की. धन्यवाद. गुरुदेव दत्त. जय श्री.